Structure of dicotyledonous root. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डायकॉट रूट. यामध्ये आपण सेकंडरी तुमच्या समोर चार्ट आणला आहे फक्त, पण समजण्यासाठी प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डायकॉट रूट, स्टेम अँड लीफ ऑफ सनफ्लावर. जे सूर्यफूल असणार आहे त्या सूर्यफूलचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकलला ही तुम्हाला परमनंट स्लाइड त्या ठिकाणी असणार आहे, कधी त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः करावं लागेल. तर यामध्ये काय करायचे, रूट, स्टेम आणि लीफ यांचे सेक्शन घ्यायचे किंवा परमनंट स्लाइड तुम्ही पाहिली असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल द डायग्नोस्टिक ऑफ द फीचर ऑफ डायकॉट रूट्स. सो epiblema, outer cover from the epiblema. So epiblema to protect in a function from the internal parts of the cortex, endodermis, pericycle and vascular stand. Epiblema then surrounded by the small root share the main function from to absorb the water and minerals. Epiblema uniserrate, thin wall, colorless, without intercellular space, produce unicellular root hair, hence also called as a piliferous layer of rhizodermis. Piliferous layers of the rhizoderms. तर या ठिकाणी आपण piliferous rhizoderms, so very small cellular parts are present from the outer epidermis. म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी सेक्शन जर त्याच्या घेतलं त्या ठिकाणी, so outer parts are root hair, small root cells, so they are piliform or sometimes from रायझोडर्मिस. त्या ठिकाणी आपण रायझोडर्म्स म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल ब्रायोफाइट मेंबर फुनारिया, युनिसेल्युलर टाइप ऑफ द रायझोडर्म्स आर प्रेझेंट, रायझोइड्स. सो मेन फंक्शन फ्रॉम कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, त्याचं पण फंक्शन असणार आहे वॉटर अँड मिनरल्स. देन बिलो द पार्ट फ्रॉम द कॉर्टेक्स. बिलो द पार्ट ऑफ द कॉर्टेक्स, त्या ठिकाणी आपण त्याला कॉर्टेक्स म्हणणार आहोत. सो दी आर कॉर्टेक्स और कॅम्बियम क्या आपण त्याला कॉर्टेक्स म्हणणार आहोत. कॉर्टेक्स होमोजिनियस विदाउट डिफरन्शिएट, होमोजिनियस विदाउट डिफरन्शिएट फ्रॉम कोलेनकामा, स्लेरेनकामा. त्या ठिकाणी कोलेनकामा किंवा स्लेरेनकामा जे टिश्यू असेल ते मात्र त्या ठिकाणी आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. एंडोडर्मिस कन्सिस्ट ऑफ बॅरल शेप लाईक स्ट्रक्चर, कॉम्पॅक्ट पॅरेन्काइमल सेल्स. इट कंटेन्स बोथ कॅस्पेरिन स्ट्रिप्स अँड पॅसेज सेल. कॅस्पेरिन स्ट्रिप्स अँड पॅसेज सेल्स. यामध्ये आपण जर पाहिलं तर बरेच सारे कॅस्पेरिन स्ट्रिप्स अँड पॅसेज सेल्स आर प्रेझेंट फ्रॉम ऑल द पार्ट्स. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा पार्ट्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला कॅस्पेरिन स्ट्रिप सारखा त्या ठिकाणी पार्ट दिसणार आहे. तुझं पेनिट्रेट फ्रॉम द इनर पार्ट टू अटॅच. या ठिकाणी आत त्या ठिकाणी गेलेले. इथं आपण झालेलं टिश्यू पाहतो, इथं आपण फ्लोएम टिश्यू पाहतो. या ठिकाणी कॅम्बियम पार्ट्स असणार, मात्र या ठिकाणी जे स्ट्रिप्स त्या ठिकाणी गेलेले असणार आहे तर आपण म्हणणार आहोत कॅस्पेरिन स्ट्रिप सारखा पार्ट त्या ठिकाणी बघा दिलेले आहेत बऱ्याच वेळेस. Then next is a pericycle. Pericycle या ठिकाणी दिले प्रायमरी फ्लोएम त्या ठिकाणी आपण म्हणणार पेरिसायकल एलएचचा पार्ट दिलेला त्या ठिकाणी. कधी कधी या ठिकाणी आपण याच्यामध्ये पण आपण सांगू शकतो पेरिसायकल इथे या ठिकाणी दिलेलं आहे एंडोडर्मिस अँड पेरिसायकल. एंडोडर्मिसचा थोडासा पार्ट जर असेल तर या ठिकाणी काय पेरिसायकल आहे आणि सराउंडेड बाय द फ्लोएम टिश्यू. या ठिकाणी फ्लोएम टिश्यू पण असणार आहे आणि आपल्या असेल त्या ठिकाणी मात्र कॅम्बियम अँड फ्लोएम. हा बाकीचा पार्ट जर असेल तर ते मात्र काय सेकंडरी फ्लोएम आणि प्रायमरी फ्लोएम. हा पार्ट मी तुम्हाला नंतर या ठिकाणी परत मी सेकंडरी डेव्हलपमेंटसाठी चार्ट नाही आणणार. इथं तुम्ही थोडं डोक्यात फिक्स करून ठेवा. ओके. पेरिसायकल युनिसेरिएट मेरिस्टेमॅटिक अँड गिव्ह द सेकंडरी रूट्स. मेरिस्टेमॅटिक टू डेव्हलप द सेकंडरी टिश्यू. युनिसेरिएट पेरिसायकलचं एक इम्पॉर्टंट पार्ट याच्यात दिलेलं आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू. पेरिसायकल, so these are a pericycle or meristematic tissue to develop from the inside and outside of meristematic from the xylem and phloem tissue. Endodermis, the below the parts are present from the pericycle. Pericycles to develop from the inner sides of phloem tissue. या ठिकाणी जे phloem tissue जर असेल तर ते मात्र या ठिकाणी आतल्या साईडला त्या ठिकाणी डेव्हलप करणार आहे. बाकीचा पार्ट जर आपण पाहिला तर या ठिकाणी यामध्ये
Vascular bundles are radial. Xylem is exact. Number of xylem bundles varies from 2 to 4 rarely or up to 6. Metaxylems are angular, arranged in a linear. Exact or radially are arranged. या ठिकाणी आपण म्हणणार आहे radially are arranged means xylem and phloem. Radial रेडियल म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण सेंटर पासून याचे 4 ठिकाणी xylem टिश्यू फॉर्म्स होतात ही त्याची प्रायमरी असणार आहे पण 4 नंतर 6 8 असे पॅचेस जर झाले तर ते मात्र रिंग फॉर्मेशन मध्ये फॉर्म होत जातात. सुरुवातीला ते काय सुरुवातीला प्रेजेंट फ्रॉम द एंड आर्च बाहेरचं डेव्हलपमेंट होणार आहे ते मात्र एक्झॅक्ट external. So there are internal parts to formation from the radially are arranged from the axil in a position from the xylem. सुरुवातीला त्या ठिकाणी या कंडिशन मध्ये असणार आहे इथं आपण पाहतोय या कंडिशन मध्ये म्हणजे जसं डेव्हलपमेंट होणार आहे त्यावेळेस त्यांचं मात्र बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 असे आढळून येणार आहे. सो दे आर फॉर्मेशन फ्रॉम लॅटर स्टेज और सेकंडरी डेव्हलपमेंट ही सेकंडरी xylem त्या ठिकाणी फॉर्म करणार आहे. प्रायमरी xylem या ठिकाणी आपण जर पाहिले हे सेंटरचे समोरासमोर असेल रेडियल कंडिशन मध्ये हे मात्र काय असणार आहे प्रायमरी xylem असणार. नंतर मात्र जे फॉर्मेशन होतात त्या ठिकाणी मात्र काय असणार आहे सेकंडरी xylem आणि आफ्टर टू फॉर्म फ्रॉम द रिंग फॉर्मेशन ऑफ द xylem टिश्यू सराउंडेड बाय द phloem टिश्यू. नंतर मात्र ते xylem आणि phloemचे याच कंडिशन मध्ये ते पॅचेस ते बाहेर पडतात. देन नेक्स्ट usually conjoined tissue are well developed. Pith is very small and completed. Pith is very small. इथं सेंटरला तुम्हाला खूप छोटासा पार्ट मात्र या ठिकाणी पिकचे दिसणार आहे पेरेंकाइमस टिश्यू. या ठिकाणी आपण पाहू शकतो सेंटरला आर प्लेस फ्रॉम द पेरेंकाइमस टिश्यू. पेरेंकाइम very small parts. पेरेंकाइमस टिश्यू ओल राउंडेड सेल लाइक स्ट्रक्चर टू स्टोर द फूड मटेरियल. या ठिकाणी सेंटरचा थोडासा पार्ट जर असेल त्याचं मात्र काय असणार आहे पेरेंकाइमस टिश्यू. देन सराउंडेड बाय द स्लेनकाइमस टिश्यू. पॉलिगोनल सेल लाइक स्ट्रक्चर या ठिकाणी पॉलिगोनल सेल लाइक स्ट्रक्चर आहे अँड सराउंडेड बाय द पेरिसायकल कॅम्बियम टिश्यू आर प्रेझेंट. या ठिकाणी त्याच्या सराउंडेडला कॅम्बियम टिश्यू xylem सराउंडेड बाय स्लेनकाइमस टिश्यू कॅम्बियम टिश्यू आर सराउंडेड बाय सेकंडरी phloem पार्ट्स प्रायमरी phloem अँड सेकंडरी phloem. या ठिकाणी आपण म्हणतोय सेकंडरी phloem याला आपण ग्रीनिश कलर असेल ते प्रायमरी phloem. All the phloem tissue are present phloem fiber phloem parenchyma okay campanine cells etc. All the tissue are association and formation त्यांचे जर association असणार आहे त्याच पद्धतीने ते काम करणार आहे. ओके then next transfer sections of sunflower root. स्टोमेटा अँड क्युटिकल्स आर ॲब्सेंट. रूटमध्ये काय असणार आहे स्टोमेटा आणि क्युटिकल हे ॲब्सेंट असणार आहे. तर स्टोमेटा आणि क्युटिकल कुठे प्रेझेंट असणार आहे स्टेम पार्टमध्ये लीफ पार्टमध्ये. पण इथं मात्र काय असणार आहे क्युटिकल स्टोमेटा आर कम्प्लिटली ॲब्सेंट रूट बट स्टेम आर प्रेझेंट क्युटिकल अँड epidermal parts की आपण त्याला म्हणणार आहोत स्टोमेटा. सम ऑफ द सेल्स आर एपिप्लेमा प्रोड्यूस युनिसेल्युलर रूट सेल. रूटमध्ये आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ रूट सेल्स आर फॉर्मेशन फॉर्म. द रूट हेअर इज ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. या ठिकाणी जे रूट्स असेल ते रूट मात्र जमिनीमधील जे पाणी असणारे जे काही क्षार असेल ते मात्र सक करायचं काम त्या ठिकाणी रूट्स करणार आहेत. देन सेकंड कॉर्टेक्स रिजन या ठिकाणी आपण त्याला कॉर्टेक्स म्हणणार आहोत. इकडे लक्ष द्या. कॉर्टेक्स प्रेझेंट इनसाइड द एपिप्लेमा इट इज मेड अप ऑफ मेनी लेयर ऑफ थिन वॉल्ड लिव्हिंग पॅरेन्कामा. द सेल मे बी ओव्हल राउंडेड शो द इंटरसेल्युलर स्पेस. द कंटेंट ल्युकोप्लास्ट अँड स्टोअर द फूड फ्रॉम द स्टार्च ग्रेन. कॉर्टेक्स रिजनमध्ये मेनी thin layers are present, different type of tissues, all rounded cell-like structures of parenchymal tissue are present. Inside are present from the leucoplast and starch substances. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी स्टार्चची सबस्टन्स असेल ल्युकोप्लास्ट कंटेन असेल ते त्या ठिकाणी मात्र प्रेझेंट असणार आहे. बिलो दी पार्ट्स ऑफ द कॉर्टेक्स
या ठिकाणी आपण कॉर्टेक्स म्हटलेलं आहे, त्या कॉर्टेक्सच्या खाली जर असेल तर ते काय असणार या ठिकाणी एंडोडर्मिस. एंडोडर्मिस इनरमोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स, कॉर्टेक्सच्या आत असणार आहे म्हणून त्या ठिकाणी शब्द काय आलाय बघा. इट इज द इनरमोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स. इट इज अ सिंगल लेअर बॅरल शेप क्लोजली पॅक. क्लोजली पॅक या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला कसं असणार आहे, क्लोजली पॅक असणार. त्या ठिकाणी जर आपल्याला कॉर्टेक्स रिजन या ठिकाणी क्लोजली पॅक अगदी अटॅच असतात, सगळ्यांना एकदम टाईटली त्या ठिकाणी बाउंड असणार आहे. द रेडियल वॉल्स ऑफ लेअर thick due to the depositions of Siberians. These thick bands known as the Casparian strips, endodermis present against protoxylem are a small thin wall. Protoxylem are small and thin wall. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रोटोझायलम जर असेल तर ते माझ्या ठिकाणी एंडोडर्मिसच्या आत जर पार्ट असेल तो मात्र त्याला अटॅच असणार आहे, छोटासा पार्ट त्या ठिकाणी ते अटॅच असणार आहे. These cells show water to pass through them. These cells water to pass through them. या ठिकाणी बघा एक छोटेसे स्ट्रिप्स असतात, जसे या ठिकाणी दिलेले बघा, हे जे बाकीचे थोडेसे ग्रीनिश कलर दिलेले आहे, येलो कलरला या ठिकाणी स्ट्रिप्स दिलेले आहेत. सो दीज स्ट्रिप्स आर हायड्रोफोबिक इन फॉर्मेशन्स टू ट्रान्सफर ऑफ द वॉटर मॉलिक्युल्स टू द एंटर ऑफ एंडोडर्मिस. कॉर्टेक्स कडनं एंडोडर्मिस, एंडोडर्मिस कडनं कॉर्टेक्स कडनं एंडोडर्मिस कडे जातं. इपिडर्मिस पहिले तर रूट्स आहे, इपिडर्मिस, कॉर्टेक्स, कॅस्पेरियन स्ट्रिप्स किंवा सिबेरियन सेल्स अँड ट्रान्सफर फ्रॉम द इनसाइड ऑफ द झायलेम टिश्यू. त्या झायलेम टिश्यूपर्यंत ते मात्र वॉटर मिनरल्स हे एंटर होणार आहे आतल्या साईडला. ओके. सो पेरिसायकल इज अ इनसाइड एंडोडर्मिस. पेरिसायकल प्रेझेंट इन इनसाइड एंडोडर्मिस. एंडोडर्मिसच्या आतल्या साईडला काय प्रेझेंट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत पेरिसायकल. या ठिकाणी आपण म्हणू शकतो बघा एंडोडर्मिस द इनसाइड्स आर प्रेझेंट फ्रॉम द पेरिसायकल्स. ओके. एंडोडर्मिस in insides are present single layer of the pericycles. So these are a very thin walls and compact layer arranged in lateral roots and originate from the pericycle. Lateral roots are a formation of the pericycles. त्याच्यासोबत त्या ठिकाणी लॅटरल जे रूट्स असेल तिथं देखील त्या ठिकाणी ते प्रेझेंट असणार आहे. देन इनर साइड्स ऑफ द पेरिसायकल्स आर प्रेझेंट फ्रॉम द वॅस्क्युलर स्टॅक. या ठिकाणी आपण बघा सेकंड येलो इश त्या ठिकाणी लाईन त्या ठिकाणी दिली आहे, त्याच्या आतल्या साईडला या ठिकाणी जो पार्ट असेल त्याला आपण म्हणणार आहोत वॅस्क्युलर स्ट्रँड्स. त्याला नावच तसं दिलं त्याने वॅस्क्युलर स्ट्रँड. टू स्ट्रँड्स आर प्रेझेंट, टू टाईप ऑफ द टिश्यू आर प्रेझेंट, झायलेम टिश्यू अँड फ्लोएम टिश्यू. त्या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम टिश्यू या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. झायलेम इज अ एक्झार्च म्हणजे बाहेरच्या साईडला. झायलेम इज अ एक्झार्च that is protoxylem towards the periphery and metaxylem towards the center. प्रोटोझायलम टुवर्ड्स द पेरिफेरी म्हणजे कुठं बाहेरच्या साईडला, म्हणजे सगळ्यात पहिले प्रोटोझायलम टुवर्ड्स द पेरिफेरी अँड मेटाझायलम टुवर्ड्स द सेंटर. तर त्या ठिकाणी मेटाझायलम जर असेल ते सेंटरला या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे आणि प्रोटोझायलम जर असेल तर ते मात्र या ठिकाणी आतल्या साईडला त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. ओके. फ्लोएम फॉर्म्स ओव्हल पेरिसायकल अल्टरनेटिंग द झायलेम. फ्लोएम टिश्यू आर अल्टर ॲज अ झायलेम. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा हे झायलेम टिश्यू, झायलेम टिश्यूला काय अल्टर, झायलेम फ्लोएम, झायलेम फ्लोएम, झायलेम फ्लोएम या ठिकाणी अल्टरनेट अरेंज असणार आहे. ते मात्र प्रायमरी स्टेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते पाहायला मिळतात या ठिकाणी. ओके. द नेक्स्ट सेंटर कंपेनियन सेल्स, पॅरेन्कामा टिश्यू, फ्लोएम पॅरेन्कामा, फ्लोएम फायबर etc. All the association from the food material are passing through the downward in directions through the lip to aerial part of the plant body. The next is the small parts or small patches of the pith to store the food material of parenchymatous tissue. आणि सेंटरला त्या ठिकाणी जो पार्ट असेल तर तो मात्र काय असणार आहे, पीथ सारखा पार्ट असणार आहे, एक छोटासा पार्ट असेल, त्याचे जे मेन फंक्शन असेल ते मात्र अन्न त्या ठिकाणी स्टोअर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत पीथ. ओके.